सोलापुरात मेडिकेअर ब्लड बँकेची बेफिक्री, रक्ताचे पाणी रस्त्यावर सोडल्याने नागरिकात संताप। सोलापुरातील राष्ट्रीय काँग्रेस भवन शेजारील मेडिकल ब्लड बँक यांच्याकडून आज नागरिकांनी दान केलेल्या रक्तातील पाणी थेट रस्त्यावर सोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर झेडपी चौकातील देवी मंडपाजवळ हे रक्तमिश्रित पाणी सुमारे 1 ते 2 तास वाहत राहिल्याने तीव्र दुर्गंधी पसरली। त्यामुळे ये-जा करणारे नागरिक नाक दाबून मार्गक्रमण करत होते। घटनास्थळी उपस्थित पत्रकार व नागरिकांनी जबाब मागितल्यावर बँकेतील कर्मचाऱ्यांनी फक्त रक्तपिशव्या धुतल्या आहेत, गटारात पाणी सोडलं ते रस्त्यावर गेलं तर आम्ही काय करणार, असे अडमुटे उत्तर दिल्याची माहिती मिळाली। नंतर मेडिकल ब्लड बँकेचे डॉक्टर शेरला स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि गटारी झाकर उघडून पाणी मारून तसेच केमिकल टाकून दुर्गंधी कमी करण्याची तातडीची उपाययोजना केली। याआधी याच ब्लड बँकेतून प्लाझ्मा पिशव्या बेकायदेशीररित्या छोट्या हाती वाहनातून चोरून नेताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडले होते। त्या प्रकरणाची सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याची चौकशी अन्न औषध प्रशासन अधिकारी तसेच महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी केली होती। तथापि या कारवाईनंतरही फारसा फरक पडलेला दिसत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे। डॉक्टर व कर्मचारी एवढ्या मोठ्या धाडसाने अशा घटना कशा घडू शकतात अशी चर्चा झेडपी चौकात सुरू असून संबंधित प्रशासन देखील हतबल झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर।